नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर सनराईज अकॅडमीमधून. आज आपण एक केटीएम कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बघताय तुम्ही की खूप सारे पालक जमलेले. विद्यार्थ्यांचा आज कंबाईनचा पेपर होता, त्याच्यासाठी आज आपण आलो होतो. तर आज आपण पालकांकडून जाणून घेऊया की विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्या पालकांचा रोल कितपत असतो आणि कशा स्वरूपाचा असला पाहिजे. सर, आपण कुठून आलात? नाशिकमध्येच राहतो. नाशिकमध्येच आहे. ओके, आपला मुलगा आहे का मुलगी? मुलगा आहे माझा. मुलगा आहे. MPSCची एक्झामसाठी. ओके, कंबाईनसाठी आलेला आहे. तर काय वाटतं का एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात आपल्या पालकांचा रोल कितपत योग्य ठरतो किंवा कसा असला पाहिजे? पालकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. खूप महत्त्वाचा असतो. कारण की जे शिकलेले पालक आहे त्यांना पूर्ण अनुभव आलेला असतो. ओके. आणि आपल्या काळामध्ये आपल्याला आपले पालक त्यावेळेस एवढे सजग नव्हते, शिकलेले नव्हते. आज आपण शिकलेलो आहे, तेवढी कॉम्पिटिशन पण वाढलेली. तर आपण कसं आलो इथपर्यंत, आपल्याला खूप अनुभव आहे आपल्या मागे. म्हणून मुलांना या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं वेळोवेळी, किंवा आपल्याला जर नसेल तर आपण आपले जे मार्गदर्शक मेंटॉर आहे किंवा क्लासेस आहे त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे आपण ते माहीत करून आणि मुलांना आपल्याला दिशा देण्याचं काम, त्या प्रवाहात आणण्याचं खूप गरजेचं आहे. सर, एक तुम्ही आता एक बोलले क्लासेस, बरोबर आहे. आम्ही पण एक क्लास फील्डमधून बिलॉंग करतो. तर तुम्हाला काय वाटतं का क्लासेसचा रोल आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात कितपत योग्य ठरतो किंवा कितपत मार्गदर्शक ठरतो? प्रत्येक मुलाचा IQ वेगवेगळा असतो. ओके. कोणी म्हणतं की मी क्लास नाही लावला तरी मी सक्सेस झालो. कोणी म्हणतं की नाही मला क्लासमुळे. मग क्लासवाल्यांमध्ये पण कॉम्पिटिशन असते की हा मुलगा आमच्या अकॅडमीचा होता, तो म्हणतो नाही आमच्या अकॅडमीचा होता. बरोबर. परंतु शेवटी प्रत्येकाचा IQ वेगळा असल्यामुळे मुलाचा पण तितकाच रोल महत्त्वाचा असतो. आणि मार्गदर्शन करणं ह्या त्या क्लासचं पण काम असतं. कारण की एक्सपिरियन्स क्लासवाल्यांना पण असतो. त्यांनी मागच्या 10 वर्षाचा 15 वर्षाचा काहीतरी त्यांना अनुभव असतो. आणि जेव्हा आपण ग्रॅज्युएट होऊन किंवा त्या बाहेर येतो त्यावेळेस आपण त्याचा एवढा विचार केलेला नसतो. जेव्हा आपण क्लासमध्ये जातो तेव्हा आपल्याला माहित होतं की पेपरचा सिलेबस काय, विषय किती आहे, कंबाईन कशाला म्हणतात, राज्यसेवा कशाला म्हणतात, अशा अनेक गोष्टी असतात. प्रत्येक फील्डच्या वेगवेगळ्या असतात. तर ते तिथं गेल्यावर आपल्याला कळतं ॲक्च्युली. तोपर्यंत फक्त MPSC त्याचा फुल फॉर्म सुद्धा काहींना माहीत नसतं ॲक्च्युली. ज्यावेळेस आपण तिथं जातो तेव्हा तो वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस एक्झाम देतो, प्रॅक्टिकली एक्झाम देतो, सिलेबस समजून घेतो, मग त्याला कळतं. मग किमान एखादं वर्ष तरी त्याला क्लास खूप कामी येतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, समजू शकतात, जाणून घेऊ शकतात की एक सुजल नागरिक, एक सुशिक्षित नागरिक क्लासेसच्या बाबतीत काय रोल असतो. कारण की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, क्लास हा फक्त मेंटॉर, मार्गदर्शक म्हणून तुमच्या आयुष्यात असतो. करावं तर तुम्हालाच लागतं. लक्षात ठेवा. त्याच अनुषंगाने सरांनी खूप छान सांगितलं की क्लासेसचा रोल हा 50% असतो. अगदी बरोबर सर, की 50%च असतो. आणि 50% हा रोल त्या विद्यार्थ्याचा असतो. कारण सेल्फ स्टडी खूप करणं गरजेचं असतं. याच्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला फक्त बाण चालवायचा कसा हे सांगितलं. चालवणारा तो स्वतः अर्जुन होता. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो की आयुष्यात मार्गदर्शक, मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर अशाच मेंटॉरशिप हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आपल्या सनराईज अकॅडमीला जरूर भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.